बघा बाहेर छान मुसळधार पाऊस पडतोय. परतीचा पाऊस आता चालू झालेला आहे. बघा दिसतो पाऊस. छान पाऊस पडतो बाहेर. आणि इथे मी आज एक रेसिपी बनवणार आहे. काय ना, आता सणासुदीचे दिवस चालू होतील आणि त्यामध्ये आपल्याला साखर लागणार आहे. तर आता मी इथे बुरा साखर बनवणार आहे. कारण ही बघा, इथे आपण ही घेतली 1 वाटी आपली नेहमीची चहामध्ये घालतो ना ती साखर. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहे हे थोडंसं, म्हणजे बघा एवढं पाणी, पाव कपपेक्षा थोडं जास्त पाणी घालणार आहे. आणि एकदम बारीक गॅसवर ही साखर आपल्याला वितळवायची. बघा आता दुकानामध्ये ना बुरा साखरेच्या नावाखाली पिठी साखर देतात. पिठी साखर म्हणजे साखर, आपली जी साखर असते ही साखर मिक्सरमध्ये दळली किती होते पिठी साखर. पण आपण इथे पिठी साखर न बनवता आपण जी साखर बनवणार बुरा साखर, म्हणजेच आपण साखरेच्या पाकापासून साखर तयार करणार आहोत. आणि आता ही साखर आपण कशात वापरणार आहोत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हिचा वापर कशामध्ये होतो ते सुद्धा आपण पुढील रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कशामध्ये मी याचा वापर करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा नवरात्री चालू होत आहे. मग आता नवरात्री चालू झाली की मग नवरात्रीसाठी काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ आपण करतोच. मग त्याची ही तयारी आता मी चालू करते. एकदम मंद आचेवर मी ही साखर वितळवते. बघा साखरेला आता ही साखर आहे ना स्वच्छ आहे. काही वेळेला साखरेमध्ये घाण वगैरे असते, मळी असते. मग ते काय करतात, दूध 1 चमचा दूध घालायचं, म्हणजे साखरेमध्ये जर एखादा मळ असेल तर तो मळ निघून येतो. बघा बाहेर काय धुवाधार पाऊस पडतो नुसता. बघा आता मी इथे या स्टेजला इथे हे तूप घालते. त्यामुळे काय होईल, आपली साखर आहे ना फुलून येईल. म्हणजे कडक कडक होणार नाही साखर, एकदम सॉफ्ट अशी फुलून ही साखर येईल. 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि आपण काय घेतलं आहे, 1 वाटीला पाव वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी घेतलं आहे. आणि 1 चमचा तूप. बघा मी कंटिन्युअसली साखर हलवते. हे बघा आणि हे आपण ना नॉनस्टिक पॅनमध्ये करायचं, म्हणजे आपल्याला जास्त त्रास न होत, करपण्याचं टेन्शन नसतं, साखर लागण्याचं टेन्शन नसतं आणि सतत असं ढवळत बसायचं. हे बघा आता ही साखर आहे ना हळूहळू मेल्ट होऊ लागली. हे बघा आता साखर मी गॅसवरून उतरवली आहे. आणि बघा आता हळूहळू ती साखर पावडर फॉर्ममध्ये येते. हे बघा ही आपली बुरा साखर आता पावडर फॉर्ममध्ये येते. आता मी काय करते, असंच ढवळत राहते, कारण माझ्या एका हातात कॅमेरा आहे ना. हे बघा आपली ही साखर आता तयार होत आली. ही बघा ही आपली बुरा साखर आता पावडर फॉर्ममध्ये होत आली. आता मी काय करते, थोडा वेळ कॅमेरा बाजूला ठेवते आणि सगळं एकत्र करून तुम्हाला दाखवते. ही बघा आपली बुरा साखर तयार झालेली आहे, एकदम सळसळीत आहे. हे बघा जर तुम्हाला वाटलंच की कुठेतरी दगड म्हणजे असं गुठळी राहिलेली आहे
तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता आणि चाळणीने, आपली मैद्याची चाळण असते ना, तिने चाळून घेऊ शकता. त्यामुळे काय होईल, एकसारखी ही साखर आपल्याला दिसेल. हे बघा, आपली पिठी साखर, बुरा साखर. साखर मिक्सरला लावली की पिठी साखर होते. आणि ही आपण काय केली, साखरेपासून साखर बनवली, म्हणजे ही झाली आपली बुरा साखर. तर आपली ही बुरा साखर मिठाईमध्ये वापरतात आणि बेसनाच्या लाडूमध्ये सुद्धा वापरतात. पिठी साखरेपेक्षा ही साखर वापरून केलेली लाडू किंवा मिठाई अतिशय चविष्ट अशी होते. नक्की तुम्ही ट्राय करा. बघा, बाजारात कुठेही गेलं ना तर बुरा साखर आमच्या इथे तरी मिळत नाही. ऑनलाईन एकदा 2 वेळा मी ऑनलाईन मागवली, दोन्ही वेळेला बुरा साखरेच्या नावाने पिठी साखरच आली. म्हटलं जाऊया आपण घरीच बनवूया. तसं मी दरवेळेला घरीच पिठी साखर, ही बुरा साखर बनवत असते. पण एकदा असं म्हणजे कोविडमध्ये कसं मी एकदा मागवलं होतं ऑनलाईन. एकदा आलं, पिठी साखर आली, ती रिटर्न केली, परत ऑर्डर केली बुरा साखर, परत पिठी साखरच आली. तेव्हापासून मी काय ऑनलाईन ऑर्डर करतच नाही. आपली घरी बघा किती छान सळसळीत झाली बघा, एकदम सॉफ्ट झाली, कुठे असं हे नाही आहे. आपली पिठी साखर तयार झालेली आहे बघा. असं मी एक एक फोडून घेते. आता ही पिठी साखर आपल्याला लाडवांमध्ये वापरायची आहे, तर ती कशी व्यवस्थित सळसळीत दिसली पाहिजे म्हणून मी एकदा मिक्सरमधून ही काढून घेते. आता मी हे मिक्सरमध्ये थोडीशी भिंगरी फिरवून घेते, बारीक करून घेते मिक्सरमधून. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिक्सरला पण लावू शकतो किंवा हे अशा पद्धतीने पण करू शकतो. आपली सगळी साखर आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे बघा. आपली बुरा साखर किंवा हिला तगर सुद्धा म्हणतात, बुरा साखर किंवा तगर आपली तयार झालेली आहे. सळसळीत बघा, ही बघा किती सळसळीत आहे. तर अशा पद्धतीने आपली बुरा साखर तयार झालेली आहे. याच बुरा साखरेचा वापर करून आपण विविध मिठाया, लाडू, बेसन लाडू बनवत असतो. हे बघा.